फक्त बोलायचं मी स्टार्ट असतं माझं. तर 20 वर्ष एक पक्ष नेतृत्व करता येतं मतदारसंघाचं आणि तेच नेतृत्व बदलायची मागणी आता कार्यकर्त्यांमधून तुम्ही पुढे घेऊन जाताय. काय नेमक्या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, नेत्यांच्या भावना आहेत? या ठिकाणी आम्ही गेल्या 39 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. आता गेल्या 25 वर्षापासून मी नगरसेवक आहे. परंतु नगरसेवक आम्ही 97 झाला आहोत. 2004ला आम्हीच भारतीय जनता पार्टीचा सरचिटणीस करून या ठिकाणी आमदारकीचं तिकीट मागणी केलं. आमदार केला. पुन्हा 2004 नंतर 2009ला आमदार केला. आम्हाला त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला बी आमदार करू आम्ही, परंतु त्यांनी ते शब्द पाळला नाही. त्यावेळी आम्हाला स्टँडिंग कमिटी चेअरमन पक्षानं दिलं आहे, आम्हाला विरोधी पक्षनेता पक्षानं दिलं आहे, मला जिल्हा नियोजन समिती पक्षानं 2 वेळा दिलं आहे. असं असताना त्यांनी प्रत्येक वेळी स्वतः काम न करता या सोलापूर शहरामध्ये आम्ही बघितलं कधीही त्यांना असं वाटलं नाही की आपल्या सोलापूर महानगरपालिकेचं सत्ता यावं. सर्व नगरसेवक पडलं पाहिजे याच दृष्टिकोनातून त्यांनी भूमिका केलेलं आहे. याच दृष्टिकोनातून त्यांनी खासदार आमदारला पाडायचा प्रयत्न केलेला आहे. याच दृष्टिकोनातून ज्यांनी कोणी पुढं जायचा प्रयत्न करत आहे त्यांना उमेदवारी दिलेली नाही. असल्या माणसाला मी जवळनं बघितलो, असं जवळनं मी बघितलं 20 वर्ष झालं. त्या माणसांनी काही सोलापूरसाठी केलं नाही. घराघरात आग लावायचं, घराघरात भांडण लावायचं. आपल्या शहर उत्तरमध्ये काम करत असताना फक्त एकमेकाचं लावायचं काम केलं आहे. त्यामुळं याला बदला असं आमचं एकंदरीत मत आहे. यांनी काय या सोलापूरचा सुजलाम सुफलाम करू शकला नाही. हे सर्व असताना सोलापूरचा विकास केला नाही, सोलापूरचा मूलभूत सोयीसुविधा केला नाही. असं असताना याला पुन्हा उमेदवारी कसं द्यायचं? असल्या माणसांनी या 20 वर्षात आपल्या विधानसभेमध्ये कुठला प्रश्न उपस्थित केला आहे? एक प्रश्न उपस्थित करता येत नाही. बाकीचे प्रश्न सांगत आहे, पण इतर जे प्रश्न आहेत सोलापूरचे ते एकही प्रश्न मांडला नाही. फक्त स्वतःबद्दल जेव्हा आरोप होत आहे, कोणतरी आमदार केला असेल ते मात्र खोडून काढायचा प्रयत्न करत आहे. असला आमदार आम्हाला नको आहे. आम्हाला काम करणारा चांगला कार्यकर्ता आमदार झाला पाहिजे. हे भारतीय जनता पार्टी आहे, हे कुठल्या पक्षाने मोठं केलेलं नाही आहे. या कमळाला आमच्या पार्टीनं मोठं केलं आहे, म्हणून चांगल्याला उमेदवारी मिळावी एवढीच आमची आशा आहे. 4 टर्म स्वतःचं नेतृत्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे, निवडून आलेले आहेत आणि अशा माणसावर तुमचा विश्वास नसेल म्हणताय. तुमचं नाव पण घ्या त्यांचं जरा. काय कुणाचं नाव घ्यायचं आहे? त्याला सर्व नावं घेणारे माहीत आहेत. ते विजय देशमुख आहे हे सर्वांना माहीत आहे. त्यांनी मालकशाही आणलं आहे हे सर्वांना माहीत आहे. ज्याचं नाव घ्यायचं इच्छाच नाही, ज्यांनी सोलापूर शहराचं आणि सोलापूर शहराचं नेतृत्व केला नाही, त्याचं नाव घेऊन त्याला काय मोठं करायचं? हो, त्यांनी काय केलं सांगा की? घराघरात महेश कोटेच्या घरात भांडण लावायचं, जगदीश पाटलाच्या घरात भांडण लावायचं, सुरेश पाटलाच्या घरात भांडण लावायचं, प्रत्येकाच्या घरात भांडण लावायचं. प्रभागातलं एकही काम करायचं नाही. भावामध्ये भांडण लावायचं. प्रभागात एकाला उचलायचं, एकाला खाली करायचं. जे शहर उत्तरमध्ये निधी येतं आहे, यांनी पालकमंत्री असताना कुठलं काम केलं तो साहेब? यांनी किती मंत्री होते? यांनी राज्यमंत्री असताना एकाच जर मोठं काम कोणतं प्रोजेक्ट वगैरे आणलं आहे का? आता सांगायला आहे मी उड्डाण पूल आणलो, मी परिवहनचं हे करायला लागलो, मी ते करायला लागलो. अहो, एक तुम्ही आमच्याबरोबर आमने सामने बसा. तुम्ही खरं सांगा हो, या सोलापूर शहराला 20-25 वर्ष झालं पाणी नाही. या सोलापूरला पाणी आणू शकलं नाही तुम्ही, आणि तुम्ही लय मोठेपणा सांगू नये. लोकांना कळलं पाहिजे यांनी कुठलंही काम केलं नाही. 20 वर्षात या लोकसंख्या आमचं कमी झालं आहे. 10 लाखाच्या पुढं लोकसंख्या जाईन. याचं कारण आहे हे काम करत नाही. हे बिनकामाचा आमदार आहे, हे कुचकामी आमदार आहे. त्यामुळं आम्हाला बी वाटते भारतीय जनता पार्टीचं नाव बदनाम व्हायला आहे. याला चांगलं उमेदवार या ठिकाणी मिळालं पाहिजे, चांगला नेतृत्व या ठिकाणी मिळालं पाहिजे. तुम्ही 20 वर्षात काय केलं नाही ते आमच्यापैकी कोणीही आमदार झाला ते 5 वर्षात करून दाखवू. नाही केलं तर याच्यापेक्षा जास्त नाव बदनाम करू. मला जर मी मिळालं तर मी बी काम केलं नाही. तुमच्या माध्यमातून तेही सांगतो, माझ्या घरासमोर आंदोलन करा. मला या ठिकाणी जर पुन्हा आमदार जर देत असतील वरिष्ठ तर मला कट करण्याचा तुम्ही प्रयत्न करा, पण असला आमदार देऊ नका. चांगला लोकांचं कार्य करणारा, काम करणारा, सोलापूर शहराचं विजन करणारा, सोलापूर शहराचं खड्डापूर करणारा, सोलापूर शहराचं कचरापूर करणारा आमदार नको आहे. नेतृत्व बदला, भाकरी फिरवा. आणि उद्या जर पिडले तर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक लोक पाडले असं म्हणू नका. आता बघितलं खासदारकीला एक चूक झालं आहे, पुन्हा आम्हाला चूक करण्याची संधी देऊ नका. चांगलं सर्वे करा. सर्वे करून या ठिकाणी बघा कुठला उमेदवार चांगला आहे, कोण चांगला आहे, कोण नाही, असं बघून तुम्ही या ठिकाणी उमेदवारी द्यावी. हे आमच्या पार्टीला कळकळीची विनंती आहे.
पुन्हाच तुम्ही विनंतीला मान न देता तोच आमदार दिला तर आम्ही पाडल्याशिवाय राहणार नाही. अण्णा आजच्या